नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागतच करतो। तर फायनली आपला मिनी ब्लॉग तर बघितला असेल, मी आलोय दादाच्या घरी विरारमध्ये। इकडे आई वगैरे इकडे बघा, आता मस्त वाजलेत 6:30। तर आता 6:45 वाजता इथून लोकल पकडायचे। तर सर्वांचं स्वागत करतो। तर आपला टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल आजचा ब्लॉग कसा बदलला आणि एक आठवड्याने आपला ब्लॉग आलेला आहे। सो आज खूप मोठा म्हणजे प्लॅन आहे आपला, जायचं मस्त की राईड वगैरे होणार आहे। सो आज सोलापूर आपली राईड आहे आणि कोणत्या एक्सप्रेसनी होणार आहे ते नक्कीच समजेल। तर आता लगेच इथून निघायला लागलं, कारण टाईम पण आपल्याकडे थोडासा कमी आहे आणि आता डायरेक्ट भेटू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिथे। तर कोणती एक्सप्रेस आहे त्यांच्या पण ज्या तुमच्या ट्रेन एक्सप्रेस म्हणजे झाला असेल प्रवास, तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका। तर ट्रेनची थोडीफार वगैरे माहिती सांगेन, जेवढी मला भेटेल तेवढी, आणि खूप जसं माझं जेवढी मला माहिती भेटत जाईल तेवढं तुम्हाला मी सांगायचं। त्याचा म्हणजे वाट न बघता डायरेक्ट भेटूया आता छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन। तिथे गेल्यावरती तुम्हाला थोडीफार माहिती वगैरे सांगेनच, कसे बद्दल कसे पण आहे। आणि थोडी घाय वगैरे झाले त्याच्यामुळे थोडा आता लगेच ब्लॉग वगैरे थोडा चालू करतोय त्याच्यामुळे। तर चला फायनल आता इथून आता विरारवरून 6:15 लोकल पकडणार डायरेक्ट दादर, मग दादरवरून असं उलटा त्याच्यामुळे थोडासा गर्दी वगैरे आता संध्याकाळी असेल, त्याच्यामुळे डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेटू आणि प्लॅटफॉर्म नंबर वगैरे तुम्हाला सांगेन। तर फायनली कोणती एक्सप्रेस आहे ते तुम्हाला सांगेन। लास्टपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो। आता फायनली आता आपण विरार स्टेशनला आलेलो आहे, प्लॅटफॉर्म नंबर 5 वर। तर तिथून लवकर ढाणू येते 2 मिनिटं राहिले आणि मी गेलो तिकडे त्या प्लॅटफॉर्मला। इथून आता ट्रेन पुढे झुमझममध्ये। लोकल ट्रेनमध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर डायरेक्ट विरारवरून बसलो तर तुम्हाला म्हणजे दाखवायला आलं नाही, खूप गर्दी होती। आता डायरेक्ट आता अंधेरी स्टॉप आला, पण आता गर्दी बघा नॉर्मल असे उतरते सगळे वगैरे। जे डायरेक्ट बोरवली आता अंधेरी आणि बांद्रा थोडं आता खाली गेली गाडी, कारण फास्ट डबल पास डहाणूवरून आले ना, तर एवढी भरून आले ना नकोसं वगैरे झालं माझं। तर डायरेक्ट आता CSTला भेटू, तर तिकडून मग परत गर्दी भेटेल। सेंट्रल रेल्वेला डायरेक्ट जायचं आहे, तर डायरेक्ट CSTला गेलं का प्रॉपर तुम्हाला सांगेन छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन तर कोणती एक्सप्रेस कोणती नाही। स्वतः आलेलं आहे बोरवली स्टेशन। मग फायनली आता दादरला पोहोचले। आता दादरवरून इथून 12 नंबरवरून प्लॅटफॉर्म नंबरवरून लोकल पकडतोय डायरेक्ट CSTला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। पण मी सरांनी विचारला तर लोकल इकडे जरी इकडे पाठी थोडी लागते, मी गेलेलो पुढे एकदम। तो आता डायरेक्ट भेटू छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन। सर्वांना स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला। तो आपली एक्सप्रेस आहे कोयना हॉस्पेट एक्सप्रेस, कोल्हापूर मार्गे मुंबई हॉस्पेट। ट्रेन नंबर आहे 11039। तर ही पहिली गगनपूर जंक्शन आहे, तिथपर्यंत ही कव्हर करायची। ती आता हॉस्पेट जंक्शनपर्यंत झालेली आहे। तर संपूर्ण आपला स्टेशन असणार आहे 6वा असणार आहे, 5वा असणार आहे। असं 6:15 नंतर तुम्ही मी डिटेल वगैरे सांगेन गाडीमध्ये बसलं। जनरल पुढं आलो म्हणून भेटली जागा, आणि लोको पायलट म्हणजे आपल्याला दाखवतो इंजिन कोणचा आहे ते। तो आता बघा हा आहे मस्त एक लोको पायलट। पुढे जाऊन इंडियन रेल्वे, तर पुढे जाऊन आपल्याला समजेल कोणता आहे कोणता नाही। कल्याण डिपार्टमेंटचा म्हणजे कल्याण जंक्शन म्हणजे इकडून आहे। तो म्हणजे चालवण्याचा कल्याण आहे बघा, 4104W मध्य रेल्वे। सो पुढचा CBST2 लोड कल्याण जंक्शन हा आहे। सो आता हे लोको पायलट चालवल्यानंतर मग तिकडनं मग चेंज वगैरे होणार। सो आपली ही एक्सप्रेस आहे। ह्या एक्सप्रेसने झाल्यानंतर प्रवास नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आणि सर्वांना स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला। जे असतील त्यांनी कमेंट करायला विसरू नका भावना। आता इथून आता आपला पूर्ण मोठा प्रवास होतो मस्त की संपूर्ण, तर लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघत राहा। सोलापूर पूर्ण आपली राईट होणार आहे, हॉस्पेट सुपरफास्ट एक्सप्रेस एकदम झुमझाममध्ये। सो थोडीफार आता बसल्यावर मी तुम्हाला माहिती सांगेन AC कोच आणि स्लीपर आणि जनरल इला किती येते। तर नक्कीच आपला खूप सुंदर प्रवास होणार आहे। तर लास्टपर्यंत असं माझ्यासोबत बघत राहा कोकणकर सागरसोबत। लास्टपर्यंत सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन ते सोलापूर संपूर्ण हा प्रवास सकाळचे वाजतील 5 मित्रांनो। टोटल आपला 7 का 8 तासाचा प्रवास असणार आहे, खूप सुंदर आहे। झोपणार तर नाही, जे सांगेन मी किती स्टेशन वगैरे आहे ते शेवटपर्यंत बघा। जे आहे ते मी बसल्यावर तुम्हाला सांगतो। थोडा आता आतमध्ये आलो आहे आणि जनरलचं तुम्हाला माहितीच आहे, इकडे बाथरूम वगैरे असं नॉर्मल वगैरे आहे। तर डब्बा तर तुम्हाला दाखवतो बघा, नॉर्मल खालीचे ट्रेन इकडून पूर्ण खाली 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 आहे पूर्ण। सो बसायला तर आपल्याला सीट इथं भेटलेली आहे, इकडे घेतले कारण इथे थोडंसं दाखवण्यासाठी तुम्हाला पूर्ण नॉर्मल सीट पुढे आले म्हणून थोडीशी खाली भेटले।
आणि इकडे पबजी मॅस्टर थोडं नॉर्मल बसतो. इकडे थोडा हा दुसरा डबा. तर 2च डबे दिला नॉर्मल म्हणजे पुढे आणि पाठी. आणि तुम्हाला आता बस थोडं सांगतो मी, चेक वगैरे करतो. आणि AC डबा हिला बाजूलाच आहेत. 5 का 7 डबे आहेत तुम्हाला प्रॉपर मी सांगतो व्यवस्थित एकदम. आणि ह्या ट्रेनने तुम्ही नक्कीच प्रवास करा. तो ज्यांचा झाला असेल त्यांनी नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तर नागरकोरी आपल्या इकडे बाजूला इकडे लागलीच होती. इकडे प्लॅटफॉर्म नंबर 9 वरती इकडे, आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 10 आहे. ही 10 वरती लागते. तर संपूर्ण बघा ब्लॉग शेवटपर्यंत लास्टपर्यंत सांगत राहतो. एकदा ट्रेन ही 9:20ला बरोबर इथून सुटते डायरेक्ट सोलापूर उद्देशाने, जो पुण्यामार्गे जाते. जे सांगेन हॉस्पिटल लास्ट. आता बसतो वगैरे थोडा आणि थोडा काहीतरी खातो कारण भूक पण लागले. संपूर्ण नंतरला मग सांगतो वगैरे. तर फायनली आता थोडा बसलो आणि बघा पाण्याची बॉटल, कुरकुरा आणि एक शेव घेतली आणि दुसरा आपला चकली घेतली आणि एक ऑर्बॉनचं बिस्किट घेतलं आणि ही चकली घेतली आणि पाण्याची बॉटल घेतली कारण ताण पण खूप लागलेली आहे त्याच्यामुळे. आणि इकडे आपली सीट इकडे इकडे कारण हा पूर्ण खाली ओपन का घेत नाही. तर इथून तुम्हाला थोडंसं दाखवायला वगैरे. आणि इकडे पण बसते टाका वगैरे. आणि हिला तुम्हाला AC डबे इथून म्हणजे मी इंजिनच्या थोडा आवाज येत असेल तर सॉरी त्याच्याबद्दल सांगतो. कारण इथून इंजिनच्या इथून आहे ना S1 S2 S3 S4 4 डबे ACचे असतात. अलग अलग AC डबे आहेत. तर तुम्हाला मी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन आणि बायोमध्ये लिंकमध्ये बायोमध्ये टायटल वगैरे कसं वगैरे आहे ते आणि तिकीट वगैरे पण त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिन. आणि त्याच्यानंतरला मग स्लीपर डबे चालू आहेत. स्लीपरचे पण कोच 4 डबे आहेत आणि हिला टोटल 12 डबे लावलेले आहेत. थोडं जास्त म्हणजे येत असेल आहे त्याला. इकडे जाऊन बोलतो. हिला टोटल 12 डबे आहेत. आणि मग ही आता 9:15 वाजता निघाले. सो असं हिला म्हणजे डबा कोच वगैरे आहेत. आणि पुढे इंजिन लोको पायलट इंजिन कल्याण जंक्शन म्हणजे जे कल्याणवाले आहेत पायलट मॅन. नंतरला मग चेंज वगैरे होते तर पुढे वगैरे आता म्हणजे आता एवढा इथून सुटेल त्यानंतरला मग लोको पायलट चेंज होऊ शकतो. कारण जेव्हा ही पुन्हा जाते तो आपल्याला घाट वगैरे पण आता भेटेलच बघायला. कारण जेव्हा मी शिर्डी गेलो त्या रूटने नव्हतं गेलेलो कारण इकडून गेलो पण तर रात्री गेलो असेल तर नॉर्मलशी आपण बघू जेवढे भेटतील. आणि हिला थोडेफार इंजिन वगैरे म्हणजे डबल इंजिन लावली तर म्हणजे लावतीलच. दाखवीन मी कसे लावतात वगैरे. ते मला पण फर्स्ट टाइम बघायचं डबल इंजिन वगैरे लागतं ते पुन्हा वाया जाते ते. आणि इंजिन तर म्हणजे पूर्ण ही ट्रेन एवढी खाली भेटली ना सो मला बरं वाटलं. कारण मला वाटलं काय सो गर्दी भेटायचं म्हणजे पाठवून जे मी बघितली ना सो मला वाटलं काय बाबा आता माझे आहेत म्हणजे लागणार रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. म्हणून मला वाटलं काय इथून मला खाली बसून जायला लागेल. पण देवाच्या कृपेने भेटली. आणि मी जातोय कोल्हापूरला कशाला नाही सोलापूरला कशासाठी जातोय तर नक्कीच तुम्हाला समजेल. हा एपिसोड 1 असा आहे आणि एपिसोड 2 आपल्याला नक्कीच येईल आणि एपिसोड 3 पण. सो आता जेवढा टाईमवरती पण टाईम जास्त असताना तर त्यातून मी सोलापूर शेवटी ही ट्रेन सोलापूरमध्येच अजून ठिकाण आहे चांगलं फिरण्याचं. पण आपल्याला टाईम पण आहे कारण आपल्याला 1 डे ट्रिप करायची आहे. हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. लास्टपर्यंत थोडा आवाज आहे तर ट्रेन चालू झाली ना कारण नक्कीच तुम्हाला सांगत आहे पुढचा लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग. फायनली आपली एक्सप्रेस सुटलेली आहे 1139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हॉस्पिटल सुपरफास्ट एक्सप्रेस मस्त की सुटलेली. आता 9:20ला बरोबर सुटली टायमावरतीच. तो आता कल्याण जंक्शन इंजिनचा आहे कल्याण लोको पायलटचा. बघा मस्त ते लाईट मारते झुमझाम ग्रीन स्वतः मस्त की. थंडी थोडी आता नॉर्मल तिकडे लागेल. इकडे तर मुंबईमध्ये एवढे काही लागत नाही. सो मस्त की आता ट्रेन सुटलेली आहे. आता पुढचे स्टेशन समजून जाईल कोणते आहेत ते नक्कीच तुम्हाला लास्टपर्यंत शेवटपर्यंत सांगत जाईल. आणि आता खिडकी पण जी भेटली ना जी आपण शिर्डीला गेलेलो तशीच भेटलेली आहे. पण सो आपल्याला फक्त अलग म्हणजे इकडे होतो डावीकडे होती तेव्हा आता इकडे उजवीकडे भेटले. थोडं आता म्हणजे असं होईल दाखवण्यासाठी. नक्की शेवटपर्यंत बघा ब्लॉग आता खूप सुंदर होणार आहे. लास्टपर्यंत बघत राहू मस्त की. सोलापूर प्रवास झुमझाम उलट्या बाजूने मस्त की बघतोय पण ही इकडून पाटणा येते आणि आपल्याला अशी म्हणजे सीट भेटलेली आहे. आणि तिकडे हॉर्न चालू आहे. इकडे बघा एवढा मोठा स्टेशन आहे. इकडे काम चालू आहे आणि आपल्याला इकडनं अशी उलटी ते बघा इकडे सरळ चाललेली आहे मस्त की झुमझाममध्ये. एवढा मोठा स्टेशन टोटल 18 का 19 प्लॅटफॉर्म आहे. इकडे बाजूला आहेत. इकडे सरळ चालले आणि इकडनं एवढे इकडे पाठी आहे सुटलेली आहे असं मस्त की. आता 9:20ला आणि इकडनं भेटलेली आहे एवढी मस्त की झुमझाम.
ठाण्याला आता गर्दी बघा कशी झाली भयानक. वर पूर्ण डबा भरलाय आणि इकडे तर पाठीत बघा खतरनाक मित्रांनो. सो आता नशीब इकडे बसायला भेटले आणि इकडची पब्लिक तर बघा अजून इकडे आहेच नॉर्मल. सो आता पुढे अजून किती वेळ ही मला वाटतं लोकलचीच पब्लिक वाटतं, कारण डायरेक्ट कल्याणला आहे डायरेक्ट स्टॉप तुझं वाटतं. त्याच्यामुळे पण ही 5 मिनिटं ठाण्याला घेऊन आली. सो पूर्ण ती गर्दी आता जेव्हापर्यंत बघा कल्याण येईल तेव्हा काय होईल काय माहिती नाही. सो हा संपूर्ण ब्लॉग बघत राहा लास्टपर्यंत. सॉरी मित्रांनो, हा स्टेशन गेला तो दादर होता. 5 मिनिटं आले तर आता यानंतर ठाणा आहे किंवा कल्याण आहे यासाठी लोकलची पब्लिक. सॉरी त्याच्याबद्दल. तर दादर स्टेशन बघा मस्त एकदम 10 नंबरला आलेला आणि तुम्हाला बोललो ठाणा आलेला. तर राईट डायरेक्ट बघूया कोणता स्टेशन आहे कोणता नाही. त्याच्यामुळे अशी सॉरी चुकी नाही होणार. पहिल्यांदा चुकी झाली मला वाटलं की डायरेक्ट ठाणा स्टेशन आलेलं आहे. तर पूर्ण गर्दी बघा खतरनाकच आहे. जरा मला वाटतं लोकलची आहे. तर आता पुढचा स्टेशन बघूया. बाजूला चालले वंदे भारत एक्सप्रेस आणि ठाण्याला भेटली डायरेक्ट 10:10ला भेटलेली आहे. आणि गर्दी तर बघा नॉर्मलशी होती, जास्त रिस्क आहे. तर आता ठाणा सोडून मस्त की चालले झुमझाम. पण इंजिनाने एवढी खेचते ना गाडी खतरनाक आणि ठाण्याला एवढी गाडी भरली ना तर दाखवू शकत नाही. नंतर दाखवतो डायरेक्ट आता कल्याण स्टॉप असेल किंवा करतं डायरेक्ट 5 म्हणजे तो ठाणा बाय बाय झुमझाम. फायनली आता जरा कल्याणला पोचले. वाजलेत 10:30 वाजलेत. जास्त पता नाही आणि तो नॉर्मलशी खाली झालेली आहे बघा. आता दाखवत होते इकडे मगाशी म्हणजे लोकलची प्रवास वगैरे होते, इकडे लोकलचे प्रवासी होते ते आता कल्याणला उतरले. तर आता इथून आता कोणता स्टॉप असेल नक्की सांगितलं. आपला 8वा स्टॉप आहे सोलापूर. पण वाजणार आहे सकाळी 5:15 झुंजामध्ये. जास्त दाखवू शकत नाही. सो गर्दी बघा तरी पण लोकलला. आणि इकडे आपला पुढे इंजिनच आहे आणि एकच सोडून डबा आहे लेडीज आहे लगेच आपल्या जनरल. जेव्हा पुण्याला म्हणजे इंजिन लावते ना जोडतील ना तेव्हा आपण बघूया म्हणजे दाखवून वगैरे. तर पूर्ण बघा नॉर्मलशी खाली तर भेटू तर पुढच्या स्टेशनवरती. पुढचं काय काय असेल तर नक्कीच मला सांगेल जेवढी मला माहिती भेटेल. कारण ब्लॉग पण आपला जास्त पण मोठा नाही पाहिजे, कारण एपिसोड आपले 2 होईलच नक्कीच. तेव्हा मस्त की दर्शन वगैरे होणार आणि सिनेमॅटिक शूट आपले मस्त होतीलच. तर ही एक्सप्रेस एवढी म्हणजे खेचते ना ट्रेन हा मजाही मस्त आहे की. चला तर संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत. मित्रांनो कल्याण सोडलेलं आहे 11:30 वाजता मस्त की झुमझामध्ये 10:30 वाजता सुटलेली आहे. आणि पुढे लोको पायलट इंजिन मस्त की झुमझाम चालली आता. तर असं आहे की आपल्याला जास्त बोलता नाही क्रिकेट काही अगदी कुणी वडला गेल्या तसे काय किती वाटते. तो डायरेक्ट आता भेटू कुरवाडी किंवा आता पुण्यामध्ये झोपत नाही. डायरेक्ट कंटिन्यू रेल्वे प्रवास बघत राहा. भेटलेला तो कर्जतचा. आता डायरेक्ट कर्जत स्टेशन आला आणि मी बोललेलो कुरवाडी तर नाही, लोणावळा आहे. लोणावळा नंतर मग डायरेक्ट कुरवाडी नंतर मग पुणे जंक्शन. सो आता कर्जत आलेला आहे लास्टचा स्टॉप लोकलचा. हा मित्रांनो जे असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तर भेटू आता डायरेक्ट राईट सोलापूर. तर मित्रांनो फायनली पुणे जंक्शन आलेलं आहे आणि तिकडून बघा कोणती तरी एक्सप्रेस चालली आहे.
सो नाव इथून काही दिसत नाही, पण हा पण आलेला आहे. टोटल कुठल्या प्लॅटफॉर्मला आलेले आहे, 6 नंबरवरती आलेली आहे. गर्दी बघा तिकडे. सो आता इकडून वडापाव वगैरे आहे, तर तिकडे आले ते प्लॅटफॉर्म मध्ये. सो आता इथून डायरेक्ट आता जाणार पुणे आला ना, पुण्यावरून कवरवाडी आणि नंतर मग डायरेक्ट सोलापूर. आता डायरेक्ट 5:30 तरी वाजतीलच. जरा संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू, झोपता येत नाही. डायरेक्ट आता भेटू सोलापूरमध्ये. मित्रांनो फायनली सोलापूरला पोहोचलोय. प्लॅटफॉर्म नंबर इकडे आता एवढं दिसत नाही. तो इकडे डायरेक्ट इकडं म्हणजे बाहेर निघायचं तिकडे, त्यासाठी उतरलं. इकडनं सरळ चालत जाते. तर डायरेक्ट आता बाहेर गेल्यावरती सोलापूर रेल्वे स्टेशन दाखवतो. एकदम सुंदर भारी आहे. स्वतः झुंजामध्ये जाऊया लवकर फास्ट. थोडंसं फ्रेश वगैरे झालं आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. आणि बघा इकडे वंदे भारत लागलेली आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. 2226 डाऊन इकडे आहे, 2 नंबरला लागलेले आहे. तो आपल्याला आता इकडून सरळ चालत जायचं आहे लवकर फास्ट. आणि इकडे बाहेर गेल्यावर सोलापूर स्टेशन दाखवतो तुम्हाला झुंजामध्ये. तुम्ही बघितलं असेल सोलापूर रेल्वे स्टेशन खूप सुंदर आहे बाहेरून. आता आपल्याला इथून सेटिंग रिक्षा जायचं आहे. तो 20 रुपयाचे आहे. हां, इथे रिक्षाचा काढला का. सो आता इथून आता पुढे बसून जाऊ आणि तुम्हाला सांगतो एकदा सोलापूर बस स्टॉपवरती गेल्यावरती कसा प्रवास होणार आणि लवकर आपल्याला रूम वगैरे शोधायचा. सरळ मित्रांनो जाऊया चालत. रिक्षाने 15 मिनटं लागतात ना, रिक्षाने 10 मिनटं 5 मिनटं लागतात. सो आता एवढं जण म्हणजे सगळे शेअरिंग वगैरे आहेत. आणि इकडे पण लाईनीत कसं वगैरे काय माहिती उभे आहेत. तर इथून 5 मिनिटांनी उभा सरळ सोलापूर बस स्टॉप. तर मित्रांनो सोलापूर बस स्टॉपमधून डायरेक्ट आता तुळजापूर एस.टी. पकडली जातो तुळजापूर बस स्टॉपवर. फायनली तुळजापूर बस स्टॉपवर उतरलं आहे. आता इथून सरळ आता बघा कुठे जायचं, तर सरळ इथून चालत जावं लागेल. तर आपल्याला पहिला म्हणजे रूम बघायला लागेल. सो रूम नाही म्हणजे 1 तासासाठी फक्त शोधायला आता कुठे तर इकडनं सरळ चालत जायला लागेल. हा तुळजापूर बस स्टॉप झुंगामध्ये 1 तास तरी लागला आणि 80 रुपये तिकीट झाले. आणि थंडी तर थोडा नॉर्मल आहे. आता बघा पुढचा आता रूम वगैरे सांगत जातो तुमचा काय ते मला भेटेल वगैरे ते. मित्रांनो इकडून सरळ चालत आता जातोय तुळजापूर भवानी जसं मंदिरच्या इथे. तर पहिला तिथं आता विचारायला लागेल अंघोळीसाठी वगैरे. तर कसा काय जे आता होईल तर मी तुम्हाला नक्की सांगेल रूमचं वगैरे काय आता वगैरे. इथून आता मॅप लावला आहे. इथून 20 मिनटात आहे. आता इथून सरळ चालत जाऊया. सिद्धी लॉज दिसतोय तर इथं आता विचारून बघूया आपल्याला रूमचं 1 तासासाठी भेटते का नाही. पण सो सिद्धी लॉज तर बंद आहे. ते विचारायला लागेल इकडे काकांना वगैरे विचारायला लागेल. आता बघूया. आपल्या रूम म्हणजे 1 तासासाठी फक्त भेटलेला आहे. सो फक्त इकडं बाथरूम म्हणजे आंघोळीसाठी इकडे आहे. तर आता आंघोळी वगैरे करून लगेच म्हणजे देवीचे दर्शन जातोय तुळजाभवानी आईचे दर्शनाला. त्याच्यासाठी झालंय. तर हा ब्लॉग इथे एंड करतो एपिसोड 1. आता इथून जेव्हा आंघोळी वगैरे करून नंतर मग जेव्हा मार्केटवरून चालायचं तर एपिसोड 2 बघण्यासाठी नक्कीच आपल्याला विसरू नका. एपिसोड 1 इथंच एंड करतो. आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि एपिसोड 2 बघायला एकदम चांगलं सुरू होईल. चांगलं दाखवत जाईल जसं की माहिती वगैरे थोडी जेवढी मला भेटेल तेवढी. त्याला आता लवकर काका म्हणजे आंघोळी पण करायची म्हणजे लवकर जा म्हणजे लवकर करून. आणि ह्याचे रूमचे आहे 100 रुपये म्हणजे बरा झाला. असं इकडे आला तर मी इथं भाग्यश्री लॉज आहे. तुम्हाला नक्की जाताना नक्कीच सांगेन. सो नक्कीच इकडे ह्या ब्लॉगला इथे एंड करतो. आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मला ब्लॉग पार्ट 2 मध्ये झुंजामध्ये.